नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी ठेच्याची क्लिप दाखवली होती, तर एका ताईंची कमेंट होती की ठेच्याची रेसिपी दाखवा, लाडूची पण रेसिपी मागितली होती। तर मी लाडूची जी रेसिपी आहे ती ऑलरेडी शेअर केलेली आहे, पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा प्रयत्न करेल काहीतरी त्यात आगळं वेगळं ॲड करून पुन्हा एकदा रेसिपी शेअर करण्याचा। तर आत्ता मी एकदम साधा सुद्धा चविष्ट झणझणीत अशा ठेच्याची रेसिपी शेअर करते, जी माझ्या आईच्या हाताची आहे। तर काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला तवा घ्यायचा आहे। तर ठेचा मला लोखंडाच्या तव्यावरच आवडतो, ॲल्युमिनियमच्या तव्यावरचा ठेचा मला आवडत नाही। तर लोखंडाचा तवा असेल तर उत्तमच, नसेल तर मग जो तवा असेल त्या तव्यावरचा ठेचा तुम्ही बनवा। ठेचा बनवण्यासाठी तवा ठेवायचा आहे गॅसवर, मिरच्या वगैरे धुवून घ्यायच्या, देठ काढून घ्यायचे आहेत। मी नेहमी दोन प्रकारच्या मिरच्यांचा ठेचा बनवते, फिक्क्या आणि तिखट। मी फक्त तिखट किंवा फिक्क्या असा मिरच्यांचा ठेचा बनवत नाही, कारण मिक्स मिरच्यांचा ठेचा केला ना तर चव एकदम भारी येते। क्वांटिटी घेताना तिखट मिरच्यांची क्वांटिटी कमी घ्यायची आणि जाड मिरच्या म्हणजे फिक्क्या मिरच्यांची क्वांटिटी जी आहे ती जास्त घ्यायची असते। आता ह्या फिक्क्या मिरच्या पण इथे बारीकच आहेत, बऱ्याचदा जाड मिरच्या जास्त चांगल्या लागतात, पण आता ह्याच मिरच्या होतात अवेलेबल, म्हणून मग म्हटलं ठीक आहे ह्या फिक्क्याच आहेत, ज्या पोपटी रंगाच्या तुम्हाला दिसत आहेत त्या। तर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि तवा तापल्यानंतर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या तव्यावर छान भाजून घ्यायच्या। आता ह्या मिरच्या जर लांब लांब असतील तर त्याचे दोन दोन तुकडे करून मी नेहमी भाजत असते। त्याचं कारण असं की मिक्सर म्हणा किंवा मग खलबत्ता म्हणा, त्याच्यामध्ये जर आपण लांब लांब मिरच्या कुटायचा प्रयत्न केला किंवा दळायचा प्रयत्न केला ना तर काय होतं, ते दळलं जात नाही, बाहेर उडतं, खालीवर त्या होतात। म्हणून मग असे जर तुकडे करून आपण ह्या ज्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित आधीच भाजून घेतल्या ना तर त्या व्यवस्थित कुटता पण येतात किंवा दळता पण येतात आणि मग नंतर आपल्याला प्रॉब्लेम होत नाही। एकतर त्या भाजल्यानंतर त्या म्हणजे कापायला आणि त्याला जड जातात, म्हणून भाजायच्या आधीच त्या इझिली आपण तोडू शकतो। जर हात तिखट होणार असेल असं तुम्हाला वाटेल तर तुम्ही कापूनही त्या मिरच्या भाजून घेऊ शकतात, पण मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग मी असं करते। तर अगदी 2-4 मिनिटात या मिरच्यांचा रंग बदलायला सुरुवात होते, म्हणजे त्या भाजल्या जात असतात तर त्याला काळे काळे डाग यायला लागतात। याच्यामध्ये एक कंडिशन आहे की ज्या मिरच्या आहेत ना त्या अगदी व्यवस्थित भाजल्या जाणं गरजेचं आहे। बरं, आता झटपट ठेचा करायचा आहे, मग काय करायचं, एकीकडे मिरच्या भाजत ठेवायच्या। आता बघा, आधी तवा ठेवला, तो तापतो तोवर मिरच्या धुवून घेतल्या, त्याचे देठ काढून घेतले, तवा तापल्यावर लगेच मिरच्या टाकल्या। आता मिरच्या भाजल्या जात आहेत तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी लसूण सोलून त्याचे म्हणजे बारीक कुटून घ्यायचे खलबत्त्यात। आता खलबत्त्यात ठेचा आहे ना जो असतो तोच खूप चविष्ट लागतो, त्याचं कारण मी पुढे सांगते आहे। तर या ठिकाणी लसूण घालताना अजिबात कंजूशी करायची नाही, जितका जास्त लसूण असेल तितकी ठेच्याची चव अगदी भारी लागते। म्हणजे तोंडाला चव नसेल आणि जर तुम्ही ठेचा खाल्ला ना असा चविष्ट, तर खरंच तोंडाची चव परत येते असं आम्ही मानतो। म्हणून मग ठेचा घाला, पण क्वांटिटी खूप जास्त पण नाही ठेवायची। अतिप्रमाणात जर क्वांटिटी ठेवली तर ठेच्याला लसणाचा वास जास्त येतो, त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की मिरच्यांच्या हिशोबाने ठेचा लसूण असेल तो थोडा जास्त किंवा कमी नको असायला, परफेक्ट प्रमाण असायला हवं। एक अंदाज आपल्याला नेहमी येत असतो आपण कसं बनवतो त्याच्यावरनं। सो लसूण बारीक करून झाले तोपर्यंत मिरच्यांचा रंग देखील या ठिकाणी व्यवस्थित बदललेला असतो। मिरच्यांचं साल जाड असेल तर वेळ लागतो मिरच्या भाजायला, त्यामुळे काळजी घेऊन मिरच्या भाजायच्या, जाळायच्या नाही। बऱ्याचदा आपल्याला सवय असते की मिरच्या ठेवून द्यायच्या गॅसवर भाजायला आणि दुसरं काम करायला लागायचं, लक्ष द्यायचं नाही। त्याच्यामुळे काय होतं, मिरच्या खालून जळून जातात आणि एकाच बाजूने भाजल्या जातात किंवा चांगल्या भाजल्या जात नाहीत। म्हणून मग काळजी घ्यायची की व्यवस्थित त्या चरोट्याच्या मदतीने भाजून घ्यायचा, त्याचा रंग बदलेपर्यंत, पण जाळायच्या नाहीत। आणि मग तसंच गॅस बंद करायचा आणि जो खलबत्त्यात आपण लसूण कुटलेला असतो त्याच खलबत्त्यात थोड्या थोड्या मिरच्या घेऊन कुटायच्या। जर तुमचा खलबत्ता मोठा असेल तर सगळ्या मिरच्या एका वेळेस तुम्ही कुटून घेऊ शकतात, पण आता माझा जो खलबत्ता आहे तो एकदम छोटासा आहे, तर मला 2 किंवा 3 पार्टमध्ये या मिरच्या कुटाव्या लागतात। जास्त असेल तर 3 पार्ट, कमी असतील तर 2 पार्टमध्ये। आता 2 पार्टमध्ये मी या मिरच्या कुटून घेते आहे। बाकीच्या मिरच्या मी तव्यावरच ठेवल्या, कारण त्या गरम असल्यानं तर लगेच कुटल्या जातात आणि जर ह्या मिरच्या आपण थंड होऊ दिल्या ना तर त्या व्यवस्थित कुटल्या जात नाही।
बरं, मी मगाशी म्हटली की खलबत्त्यातलाच ठेचा जो आहे तो चविष्ट लागतो. त्याचं कारण असं की कुटल्यानंतर त्याची ओरिजिनल चव येते. आणि मिक्सरमध्ये काय असतं, पाती असतात मिक्सरला, तर त्या मिक्सरच्या पात्यांमुळे ते कापलं जातं. कापल्यानंतरची चव आणि कुटल्यानंतरचा तो जो रसकस असतो तो ठेच्यात उतरतो, पण कापल्यानंतर रसकस ठेच्यात उतरत नाही. म्हणून दोघं चवींमध्ये खूप फरक आहे. म्हणून ठेचा हा नेहमी ठेचलेलाच असावा. कुटलेला आमच्याकडे कुटणं म्हणतात, म्हणून मी कुटलेला म्हणते, पण ठेचा हा ठेचलेलाच असावा त्याच्या नावाप्रमाणे. म्हणून आपण म्हणजे मी तरी नेहमी खलबत्त्यातलाच ठेचा करते तोंडी लावण्यासाठी. कारण हा ठेचा ॲटलीस्ट 2-3 दिवसाचाही बनवून ठेवला ना तर तोंडी लावायला कामात येतो. वरण भात म्हणा, खिचडी म्हणा, एखादी भाजी आवडत नसेल त्याच्यासाठी ऑप्शन, किंवा भाजी संपली असेल, कंटाळा येत असेल स्वतःसाठी भाजी बनवण्याचा, तर तुम्ही हा ठेचा तोंडी लावायला घेऊ शकतात. आता याच्यातली मेन ट्रिक अशी आहे की या ठेच्यामध्ये अजून चव येण्यासाठी कोथिंबीर जी आहे ती ठेचा कुटून झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं. कोथिंबीरसुद्धा थोडीफार कुटून घ्यायची आहे, ठेचून घ्यायची आहे सॉरी. ते काय होतं बरं, तर ठेचा तळल्यानंतर आपण वरतून कोथिंबीर टाकतो ना, मग ती तेवढी चविष्ट नाही लागत. जसं आपल्याला मिरच्यांचा रसकस ठेचल्यानंतरच ओरिजिनल ठेच्यामध्ये उतरतो, अगदी त्याच पद्धतीने कोथिंबीरसुद्धा या ठेच्यात ठेचून घेतल्यानंतरच कोथिंबीरची जी ओरिजिनल चव आहे ती ठेच्यामध्ये उतरते. तर ही मेन ट्रिक आहे. आता ठेचा छान ठेचून झाल्यानंतर तवा आपला ऑलरेडी तापलेला असतो, थोडंसं किंचित तापवून घ्यायचा त्याला आणि तेल टाकायचं छान. यामध्ये तेल थोडं जास्त घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा या ठिकाणी आणि मग ठेचा त्याच्यामध्ये टाकायचा. ठेचा टाकल्यानंतर आधी मीठ टाकायचं. बऱ्याचदा आई मीठ टाकते, पण मी आज विसरून गेलेली, म्हणून मीठ आता याच्यावर टाकते आहे. आधी तेल तापल्यानंतर मीठ टाकायचं, म्हणजे जर जास्त तेल तापलं असेल तर ते मिठामुळे ठेचा आपला जळत नाही जर डायरेक्ट टाकला तर. पण आता माझं तेल व्यवस्थित तापलेलं होतं म्हणून मग काही एवढं टेन्शन नाही वाटलं मला. आणि गॅस बंद करून झाल्यानंतर हे सगळं जे जिन्नस आहे ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, ही जी चव आहे ना तेलाची, ठेचाची वगैरे, ती सगळी एकजीव होते. ठेचा पण व्यवस्थित तळला जातो, जळत नाही. आणि अर्धवट कच्चा राहिलेला ठेचा, अर्धवट कच्चा याच्यासाठी म्हणते आहे कारण मध्येच गॅस बंद केलेला आहे आणि त्या बंद आचेवर म्हणजे बंद गॅसवर हा ठेचा मी तळते आहे आता. त्याच्यामुळे हा कच्चा पक्का ठेचा म्हणेल मी या ठिकाणी. हा जो कच्चा पक्का ठेचा आहे ना तो 1 नंबर लागतो. पूर्ण शिजलेला पण नको आणि पूर्ण कच्चा पण नको, असा कच्चा पक्का ठेचा 1 नंबर लागतो भाकरीबरोबर. कळण्याची भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, कुठल्याही भाकरीबरोबर तुम्ही हा ठेचा नक्की ट्राय करून बघा. अगदी साधा सोपा आहे, लवकर होणारा आहे, काही जास्त तामझाम त्याला करायची गरज नाही, साधा सोपा सरळ आहे. तर असा मी साधा सोपा ठेचा आमचा बनतच असतो आठवड्यातनं. तर आणि कशी वाटली रेसिपी ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. बरं, आजच्या व्लॉगमध्ये अजून काही गोष्टी आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. तर मी फाईल घेतली होती मागे डीमार्टमधनं, त्याचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. पण ती फाईल मी संडेला लावणार होती, कुठल्या तरी मध्येच घेतलेली होती, तर मध्ये एक संडे येणार होता तेव्हा पण नाही मुहूर्त लागला. शेवटी आज म्हटलं आपण आपली जी फाईल आहे ती जुन्या फाईलमधले सगळे डॉक्युमेंट्स काढून नव्या फाईलमध्ये लावून घ्यावे. त्यामुळे जी जुनी फाईल आहे तिची दशा तुम्हाला आधीही तुम्ही बघितली होती आणि आताही बघा. तर एक एक सगळे डॉक्युमेंट्स, म्हणजे आतले जे त्याचे कवर होते ना ते एकदम व्यवस्थित आहेत, पण बाहेरचा जो नक्षा आहे ना फाईलचा तो पूर्णपणे खराब झाला आहे, म्हणून मला ही फाईल चेंज करावी लागते आहे. पण हे जे कवर आहे त्याची क्वालिटी मला बेस्ट वाटली डीमार्टच्या त्या फाईलमध्ये, ती फाईल घेतली त्याच्यापेक्षा. तर सगळे डॉक्युमेंट्स काढून घेतले. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर माझी जी डॉक्युमेंट्सची जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करावे. डॉक्युमेंट्स नाही, सर्टिफिकेट्स तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे सगळे माझे रिझल्ट्स आहेत. याच्यामध्ये 1-2 रिझल्ट नाही सापडले मला. तर हे फर्स्ट स्टँडर्डपासून तर मला वाटतं माझ्या पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे LLBचा पण एखादी रिझल्ट असेल तर 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवते. कौतुक करायचं म्हणून नाही, पण आपण पहिलीपासूनचं तर आतापर्यंत जपून ठेवतो आहे ते खूप छान वाटतं. कसं भरभर दिवस निघतं आणि एवढ्या डिग्र्या आपण घेतो. बरं, या डिग्र्या घेतल्यानंतर अगदी व्यवस्थितरित्या ते सांभाळून ठेवलेलं असतं. जर आपण काहीच करत नसू ना तर ह्या सगळ्या डिग्र्या घेतल्याचा सुद्धा राग येतो कधीतरी. हे सगळे सर्टिफिकेट बघून असं वाटतं फेकून द्यावे, काहीच कामात नाही येत आहे, हे उगाच शिकलो असाही पश्चाताप होतो. पण नाही, जेव्हा काहीतरी आपण बनतो किंवा हासिल करतो ना आयुष्यामध्ये
तेव्हा हे सर्टिफिकेट बघून खूप छान वाटतं. अगदी तसंच मला आज भारी वाटत होतं की नाही, काहीतरी अचीव करतो आहे आपण. याचं म्हणजे हे आपण कमवलेलं आहे. म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर आहेच तर सापडलं. तर ना मी आधी फर्स्ट स्टँडर्डपासून ते 7th स्टँडर्डपर्यंत, 1ली ते 7वी माझी दुसऱ्या शाळेत झाली, म्हणजे सरस्वती विद्या मंदिर म्हणून स्कूल होती जळगावला आमच्या घराकडे, तिथे झाली. नंतर मी 8वी ते 10वीचं शिक्षण माझं भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेलं आहे. तर ते वेगळे रिझल्ट, हा रिझल्ट जो आहे तो आता 11th स्टँडर्डचा आहे माझा, ते मी नूतन मराठामध्ये केलेलं. हे 10वीचं सर्टिफिकेट आहे. बाकीचे जे हे डिग्री हे सर्टिफिकेट आहे आणि जे मार्कशीट आहेत ते माझे आता स्कूलला जमा केलेले आहेत. म्हणजे मी ज्या स्कूलला आता जॉब करते ना, त्या स्कूलला सगळे ओरिजिनल मार्कशीट आहेत ते जमा करावे लागतात, कारण त्यांची अट आहे तशी. तर त्यामुळे सगळे माझे 10th 12th ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचे, योगाचे एवढे 5-6 जे सर्टिफिकेट आहेत ते सगळे तिथे जमा आहेत. त्यामुळे जेवढं आहे तेवढंच मी तुमच्याबरोबर शेअर करते आता. तर हे माझ्याकडे डिग्री सर्टिफिकेट होते, तेच मी तुम्हाला दाखवते आहे. 10thचं झालं, हे 12thचं झालं. मला 10thमध्ये 72% होते, 12thमध्ये काहीतरी 56 पॉईंट समथिंग. हे बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे BComचं हे बी ग्रेडचं डिग्री सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर MPMचं ओरिजिनल जे मार्कशीट आहे ते स्कूलमध्ये जमा केलेलं आहे, तर त्याची झेरॉक्सही सापडत नव्हती. तर मला MPMला 65% आहेत. आणि हे LLBचं आहे, फर्स्ट इयर कंप्लीट केल्याचं, ते मी मुद्दाम दाखवते आहे तुम्हाला. हे MBAचं 2nd सेमिस्टरचं असेल कदाचित, तर ते मी तुम्हाला दाखवते आहे, कारण पूर्ण जे आहे ते स्कूलला जमा ते सापडलं म्हणून म्हटलं दाखवूया. तर हे लॉचं याच्यासाठी दाखवते कारण खूप भयानक रिझल्ट याचा काटेकोर लागतो. 1000पैकी मला फक्त काहीतरी 494 मार्क्स याच्यात आले होते. एवढ्या काठावर पर्सेंटेज घेऊन मी पास झालेली. काहीतरी 54 का असे काहीतरी मार्क्स, 52 का 54 एवढे पर्सेंटेज त्याचे होतात, कारण ते टफ सिलेबस आहे LLBचा. तर एवढे सगळे आता मला मिळालेले 1 by 1. मला वाटतं 3rd 4th 5thचे नाही आहेत रिझल्ट, आणि बाकी सगळे आहेत. 7th पण नाही आहे कदाचित. तर एवढे सगळे रिझल्ट मी अजूनही सांभाळून ठेवलेले आहेत. मजा येते हे सगळं बघताना, आणि असं वाटतं जपूनच आपला कसा होता अभ्यास हे देखील कळतं. हे एक्स्ट्राचे काही करिक्युलम ॲक्टिव्हिटीज होतात. म्हणजे आता हे जे आहे ते मी BComला असताना कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. हे स्काउट गाईडचं आहे 10thचं. त्याच्यानंतर हे 6th स्टँडर्डचं 7th स्टँडर्डचं काहीतरी सांस्कृतिक ज्ञान परीक्षा म्हणून त्यात पार्टिसिपेट केलं. हे पोस्ट ग्रॅज्युएशनचं आहे, नाही हे 6th स्टँडर्डचं आहे, प्रशस्तीपत्र. आता कुठली परीक्षा आहे ते मला एवढं आठवत नाही. तर हे MPM तर सांगू शकते मी, हे आविष्कारमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. हे पार्टिसिपेट केल्याचे सर्टिफिकेट आहे, विनिंगचे नाही. मी जवळजवळ 10th नंतर डायरेक्ट MPMलाच या सगळ्या याच्यात पार्टिसिपेट केलेलं. तर युवा रंग वगैरे, यूथ फेस्टिवल वगैरे असतात दरवर्षी, तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. काही कॉलेजची गॅदरिंग वगैरे होते ना, तर त्याच्यातही केलेलं होतं. फक्त 1 वर्ष MPMचे 2 वर्ष होते, तर त्यातलं 1च वर्ष एन्जॉय करायचं असं ठरवलेलं होतं मी, आणि ते केलं होतं. तर त्याचेच हे सर्टिफिकेट होते. आणि पेपरात फोटो पण आला होता पहिल्यांदा, इतका छान फोटो आला म्हणून म्हटलं की चला तर तुमच्याबरोबरही शेअर करूया. तर ही जी पिंक साडीतली मी दिसते ना तुम्हाला, ती मी आहे. बाकी सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत. आमचे जे सिनियर्स होते त्यांचा सेंड ऑफ आम्ही अरेंज केलेला होता, तर त्याचं. आणि हे यूथ फेस्टिवलला काहीतरी देशभक्तीपर गीत गाण्यात सहभाग घेतलेला होता. तर हे 2 फोटो आलेले होते. फैजपूरला प्रोग्राम होता हा. तर हे मी कात्रण पेपरातनं कापून सांभाळून ठेवले, कारण मला खूप आवडतात अशा गोष्टी सांभाळून ठेवायला, आठवण राहते. बरं, फाईलमध्ये मला आमच्या लग्नाची पत्रिका देखील सापडली. म्हटलं लागोहात तीही शेअर करून देऊया. तुम्ही म्हणाल ही सगळंच शेअर करते, अगोदर म्हटले की मार्कशीट दाखवते आणि आता एक सगळं दाखवते, तर काय करणार. फाईलमध्ये सगळंच सामान होता, याच निमित्ताने तो तुमच्याबरोबर शेअर होते. तर ही मला वाटतं ही माझ्या माहेरची पत्रिका आहे, कारण माझं नाव आधी आहे. ज्याचं म्हणजे वर किंवा वधू ज्याचं नाव आधी असेल, पत्रिका त्या बाजूची असते, असं आहे असतं ना. तर आधी माझं नाव आहे, त्याच्यावरनं मला कळलं की माझ्या माहेरची पत्रिका आहे. 2 टाईपच्या पत्रिका छापलेल्या होत्या आम्ही, तर ही राहिलेली आहे. राहू देते, काही ना काही गव्हर्नमेंटच्या कामांसाठी लागतच असते.
तर त्यानंतर आता म्हटलं की चला उशीर होतोय म्हणून पटापट मी जी फाईल आहे ती लावायला घेतली. या फाईलमध्ये जे आतले कवर आहेत ना ते खूप कमी आहे, त्यामुळे मग मला जसं ॲडजस्ट झालं त्या पद्धतीने मी लावलं. तर एकदा म्हटलं तुम्हाला दाखवून देऊया की असं लावलं. तर पत्रिका सगळ्यात आधी लावली, म्हणजे फाईल ओपन केली की गणपती बाप्पांचं दर्शन झालं पाहिजे. मग पोस्ट ग्रॅज्युएटचे नुसार मी उतरता क्रम लावलेला आहे, म्हणजे आधी पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर मग 12th 10th, मग आमचे मॅरेज सर्टिफिकेट, जे इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहेत, मॅरेज सर्टिफिकेट, कास्ट डोमेसियल वगैरे, काही निधीचं बर्थ सर्टिफिकेट वगैरे, हे सगळं मी ठेवलं. आणि माझं LC वगैरे जे डुप्लिकेट आहे ते पण मी लावून दिलेलं एका बाजूला. तर या पद्धतीने फाईल अरेंज केली, म्हणजे माझ्या लक्षात राहील त्या पद्धतीने मी अरेंज केलेली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक वगैरे मी फाईलमध्ये सहसा करून ठेवत नाही, कारण त्या गोष्टी लागतच असतात वरच्यावर, सारखं फाईल ओपन करायला जमत नाही. म्हणून एक फोल्डर आहे, तर त्यात माझं भरतचे हे जे आधार कार्ड, पॅन कार्ड जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यात ठेवलेले असतात आम्ही, म्हणजे काही काम आलं इमर्जन्सी की ते तिथून कोणालाही सापडेल या पद्धतीने आम्ही ठेवलेलं असतं, म्हणजे घरातल्या कुठल्याही व्यक्तीला सापडेल या पद्धतीने सगळं ठेवलेलं असतं. तर म्हणून मी याच्यात काही ठेवलेलं नाही आहे. याच्यात जे गरजेचे डॉक्युमेंट्स होते तेच ठेवलेले आहे. तर तुमच्याकडे पण असं घर गळतंय का मला नक्की सांगा. किचन पूर्ण गळतं आहे, खाली पाणी पडतं अक्षरशः. आणि इथे तुम्ही बाथरूम जवळ बघू शकतात, भांडे ठेवलेले आहेत खाली. तर इथे पण खूप गळतंय आमचं. हे पहिलं घर असं झालं की इतका पश्चाताप होतोय की उगाच हे घर घेण्याची घाई केली. हॉलमध्ये पण टी व्हीच्या वरच गळतं आहे, टी व्हीच्या बोर्डाच्या आसपासच ते गळतं आहे. तर भीती वाटते, कारण निधी सारखी बटन दाबत असते टी व्हीचे. इथून तिथून संपूर्ण गळतं आहे. आणि इव्हन बघा फॅनच्या वर पण गळतं आहे, म्हणजे जिथे जिथे लाईट आहे ना तिथे तिथे जास्त. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. एकदम छोट्या क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. फेस टू फेस बोलणं नाही झालेलं. तर आजचा हा साधासुद्धा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि ठेचा नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तोपर्यंत. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. काळजी घ्या. बाय बाय.